मंडळी नमस्कार, मी अर्चना. मंडळी, हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणून जो सण ओळखला जातो तो अर्थातच आपली दिवाळी. दिवाळी हा सण आपल्या सर्व सणांमध्ये सर्वात मोठा समजला जातो. आणि दिवाळीच्या या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतो. तसेच या लक्ष्मीशी संबंधित वस्तूंची खरेदी केल्यास दारिद्र्य दूर होते आणि प्रगती होते असे समजले जाते. या दिवशी घरातील भांडे तसेच सोने चांदी, मौल्यवान रत्न, जमीन जुमला, वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि असे समजले जाते की त्यांच्या किमतीमध्ये 13 पट वाढ होते असे म्हणण्यात येते. तर मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी 13 वस्तूंची खरेदी केल्याने शुभ मानले जाते. तर या 13 वस्तू कोणत्या हेच आज आपण बघणार आहोत. तर जी पहिली वस्तू आहे ती वस्तू म्हणजे झाडू. झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानतात आणि लक्ष्मीसोबत झाडूचंही पूजन केले जातं. तसेच झाडूचं गुप्तदान केल्याने शुभ मानलं जातं असेही म्हणतात. गुप्तदान केल्याने सर्वांगीण प्रगती होते असे म्हटले जाते. त्यानंतर जी दुसरी वस्तू आहे ती म्हणजे साबूत धने. साबूत धने म्हणजे न तुटलेले आणि न फुटलेले. दिवाळीच्या दिवशी ज्यावेळी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो त्यावेळी लक्ष्मी मातेसमोर नैवेद्य स्वरूप हे धने एका वाटीमध्ये ठेवले जातात आणि दुसऱ्या दिवशी नंतर एका कुंडीमध्ये हे धने टाकले जातात. जेवढे जास्त धने उगवतील तेवढी आपली प्रगती होती आणि आपली भरभराट होती असे समजले जाते. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी जी तिसरी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे खडे मीठ. खडे मीठ हे दिवाळी आपण 5 दिवस साजरी करतो. त्या 5 दिवसामध्ये फरशी पुसताना पाण्यात टाकून फरशी पुसावी. अशी केल्याने घराचे शुद्धीकरण होते आणि कोणती बाधा येत नाही असे समजले जाते. चौथी वस्तू म्हणजे गोमती चक्र. धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र खरेदी केल्याने आपली वेगवान प्रगती होती अशी समजले जाते. यासाठी दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो. त्या लक्ष्मी मातेच्या शेजारी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे गोमती चक्र बांधून गल्ल्यामध्ये किंवा आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवावे. असे केल्याने आपली प्रगती होती असे म्हटले जाते. त्यानंतर धनत्रयोदशीला जी 5वी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे कवडी. कारण ज्यावेळी समुद्र मंथन झाले होते त्यावेळी लक्ष्मी माता ही समुद्रातून आली होती आणि कवडी ही समुद्रातूनच मिळते. त्यामुळे लक्ष्मी मातेला ज्या वस्तू आवडतात त्यांच्यामध्ये कवडी ही खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे लक्ष्मी मातेचे पूजन करताना 7, 9, 11 अशा कवड्या त्या ठिकाणी ठेवल्यास आपली प्रगती होते असे समजले जाते. त्यानंतर जी 6वी वस्तू खरेदी करावी धनत्रयोदशीच्या दिवशी ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र खरेदी केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास करते. त्यामुळं श्रीयंत्र हे नेहमी आणि आवर्जून खरेदी करावे असे म्हटले जाते आणि लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर ते देवघरात ठेवावे. त्यानंतर जी 7वी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे 7 मुखी रुद्राक्ष. रुद्राक्ष हे अनेक मुखी असतात परंतु धनत्रयोदशीच्या दिवशी 7 मुखी रुद्राक्ष खरेदी करावा आणि त्याचीही लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजा करावी. तसेच ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणावा आणि हा मंत्र म्हटल्याने आपल्यावरती महादेव प्रसन्न होतात असेही म्हटले जाते. त्यानंतर जी 8वी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे मातीचे दिवे. कमीत 26 मातीचे दिवे खरेदी करावे. त्यातील 13 मातीचे दिवे हे धनत्रयोदशीच्या दिवशी लावावेत आणि राहिलेले बाकीचे दिवे हे अंगणात लावावेत. त्यानंतर जी 9वी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे श्रीलक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती. अशा वेळी मातीची किंवा धातूची मूर्ती खरेदी करणे चांगले असते. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी जी 10वी वस्तू खरेदी करावी ती म्हणजे कुबेर यंत्र. सर्व देवांचे धन ज्याच्याकडे असते तो खजिनदार म्हणजे कुबेर. अशा वेळी कुबेर यंत्र खरेदी केल्याने आपल्या घरातही धन धान्य समृद्धी वाढून राहते. धनत्रयोदशीच्या दिवशी 11वी वस्तू जी खरेदी केली जाते ती म्हणजे सोने चांदी आणि शिक्के. या दिवशी सोने चांदी आणि शिक्के खरेदी केल्याने आपली भरभराट होती तसेच त्यांच्या किमतीच्या 13 पट वाढ होते असेही म्हटले जाते. त्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी जी 12वी वस्तू खरेदी केली जाते ती म्हणजे भांडी. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी भांडी खरेदी करतो ती भांडी फक्त पितळाचीच असल्याने ते शुभ मानले जाते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी सर्वात शेवटची 13वी वस्तू म्हणजे देवघरातील वस्तू. देवघरातील वस्तू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याचेही शुभ मानले जाते.